कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज 29 जुलै रोजी सकाळी 9 वाजता धरण पायथा विद्युतगृहातील एक युनिट सुरू करून कोयना नदीपात्रात 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण आणि धरणात होणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार वक्राकार दरवाजे उघडून सांडव्यावरूनही नदीपात्रात विसर्ग वाढवण्यात येऊ शकतो, अशी माहिती कोयना सिंचन विभागाने दिलेली आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीपात्रालगतच्या नागरिकांनी सतर्क राहावे तसेच नदीपात्रात जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आलेले आहे। नदीकाठावरील गावातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच ग्रामप्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी याची नोंद घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।